नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष्य मॅथ्स अँड रिझनिंग या यूट्यूब चॅनलला मी रोहिणी थटे सर्वांचं हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक सोबत आलेलो आहोत. टॉपिकचे नाव आहे प्रॉफिट अँड लॉस, ज्याला आपण म्हणतो नफा आणि तोटा. ठीक आहे, आपला टॉपिक आहे प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच नफा आणि तोटा. तर विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष्य या चॅनलचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त तुम्ही आमच्या MPSC लक्ष्य मॅथ्स अँड रिझनिंग, देन MPSC लक्ष्य करंट अफेअर्स, देन डॉक्टर प्रीती राऊत हे चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता. याशिवाय तुम्ही MPSC लक्ष्य हे ॲप देखील प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता आणि लक्ष्य अधिकारी सिरीज जॉईन केली तर आपली तयारी कितपत आहे हे देखील तुम्हाला चेक करता येणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर या वेगवेगळ्या सोशल हँडलवर देखील फॉलो करू शकता. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला. टॉपिक आहे प्रॉफिट अँड लॉस, ज्याला आपण म्हणतो नफा आणि तोटा. ठीक आहे, नफा आणि तोटा. तर बघा, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया नफा आणि तोटा म्हणजे काय. तर नफा आणि तोटा समजून घेण्याच्या आधी आपण दोन किमती बघणार आहोत. एक आहे खरेदी किंमत. ठीक आहे, एक आहे खरेदी किंमत, ज्याला आपण म्हणतो कॉस्ट प्राइस. ठीक आहे, कॉस्ट प्राइस. आणि दुसरी एक आहे विक्री किंमत. विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस. तर बघा, एखादी वस्तू ज्या किमतीला आपण खरेदी करतोय ती किंमत म्हणजे झाली खरेदी किंमत, किंवा इन इंग्लिश द प्राइस विथ विच वी परचेस थिंग्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉस्ट प्राइस. आणि सेलिंग प्राइस किंवा विक्री किंमत म्हणजे काय, ज्या किमतीला आपण एखादी वस्तू विकतो ती आहे आपली सेलिंग प्राइस किंवा विक्री किंमत. तर बघा, या दोन किमतींवरच आपला पूर्ण प्रॉफिट आणि लॉसचा जो टॉपिक आहे हा पूर्णतः डिपेंड आहे. तर नावातच कळत आहे खरेदी किंमत किंवा कॉस्ट प्राइस म्हणजे काय, ज्या किमतीला आपण वस्तू एखादी खरेदी करतोय आणि ज्या किमतीला ती वस्तू विकतोय ती म्हणजे विक्री किंमत. तर बघा, सपोज आपण एक पेन खरेदी केला. ठीक आहे, एक पेन खरेदी केला. हा पेन आपण खरेदी केला 10 रुपयांना. ठीक आहे, म्हणजे ही काय झाली कॉस्ट प्राइस किंवा खरेदी किंमत. आणि हा पेन आपण विकला लेट्स से 15 रुपयांना, तर 15 रुपये ही झाली विक्री किंमत. आपण एक पेन 10 रुपयांना खरेदी केला तर 10 रुपये ही आहे आपली कॉस्ट प्राइस आणि 15 रुपयांना विकला म्हणजे 15 रुपये ही काय झाली आपली सेलिंग प्राइस. तर बघा, 10 रुपयाची वस्तू जर तुम्ही 15 रुपयांना विकतोय तर तुम्ही इथे सांगणार की आम्हाला नफा होतोय. ठीक आहे, नफा होतोय किंवा आपण याला म्हणू आपल्याला प्रॉफिट होत आहे. पण आपल्याला किती रुपये नफा होतोय. ठीक आहे, आपल्याला किती रुपये नफा होतोय हे आपण काय सांगणार की आपल्याला 5 रुपये नफा झाला. 10 रुपयाची वस्तू 15 रुपयांना विकून आपल्याला जो नफा झालेला आहे तो आहे 5 रुपये. याचा अर्थ आपण काय केलं, आपण विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा केली किंवा सेलिंग प्राइस मधून कॉस्ट प्राइस वजा केली. ठीक आहे, विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करा तर आपल्याला काय मिळेल की नफा किती रुपये नफा झाला हे कळणार आहे. सो या केसमध्ये आपल्याला कळतंय की 10 रुपयाची वस्तू जेव्हा आपण 15 रुपयांना विकतोय तर आपल्याला 5 रुपये नफा होतोय. ठीक आहे, 5 रुपये नफा होत आहे. बट हीच वस्तू आपण 10 रुपयाची जी वस्तू आहे ही आपण 8 रुपयांना विकली. ठीक आहे, 8 रुपयांना विकली. जी वस्तू आपण 10 रुपयांना खरेदी केलेली आहे ही आता आपण 8 रुपयांना विकत आहे. तर या केसमध्ये आपण सांगणार की आपल्याला तोटा होतोय. आणि हा तोटा किती होतोय, तर 10 रुपयाची वस्तू 8 रुपयाला विकल्यास 2 रुपये तोटा होतोय. मग हे 2 रुपये आपण कसे शोधतोय, तर आपण खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा करतोय. ठीक आहे, खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा करून आपण सांगतोय की इथे आपल्याला 2 रुपये तोटा होतोय. म्हणजेच तोटा किंवा लॉस म्हणजे काय असतं, तर कॉस्ट प्राइस वजा सेलिंग प्राइस. आणि नफा किंवा प्रॉफिट जो असतो सेलिंग प्राइस वजा कॉस्ट प्राइस. तर बघा, इथे जे काही आपण प्रॉफिट किंवा लॉस फाइंड केलेले आहे हे आहे रुपयांमध्ये. नफा झाला तर किती रुपये नफा होतोय आणि तोटा होतोय तर किती रुपये तोटा होतोय. 10 रुपयाची वस्तू 15 रुपयांना विकली, नफा होतोय. किती रुपये नफा होतोय, 5 रुपये. किंवा 10 रुपयाची वस्तू तुम्ही जर 8 रुपयांना विकली तर इथे तोटा होतोय. आणि किती तोटा होतोय, तर 2 रुपये. तर बघा, नफा किंवा तोटा हे आपण इथे जे काही शोधलं यावरून आपल्याला कळतं किती रुपये नफा झाला किंवा किती रुपये तोटा झाला. बट क्वेश्चन आपल्याला विचारला जातो, नफा तर झालेला आहे पण शेकडा नफा किती आहे. ठीक आहे, शेकडा नफा ज्याला आपण म्हणतो पर्सेंटेज प्रॉफिट. बघा, नफा झाला पण शेकडा किती नफा झाला,
किंवा तोटा जर झालेला असेल तर शेकडा तोटा किती झाला, ज्याला आपण म्हणतो पर्सेंटेज लॉस. ठीक आहे, याला आपण म्हणतो पर्सेंटेज लॉस. तर बघा, जेव्हा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हे आपल्याला विचारलं जातं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, प्रॉफिट असो किंवा लॉस असो हा नेहमी कॉस्ट प्राइस वर काउंट होणार आहे. ठीक आहे, हा नेहमी खरेदी किमतीवर काउंट केला जाईल. किती नफा झाला किंवा किती तोटा झाला हे नेहमी आपण कॉस्ट प्राइस किंवा खरेदी किमतीवर काउंट करणार आहोत. मग हा किती रुपये नफा झाला, किती प्रॉफिट झाला, हा जेव्हा तुम्ही खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस वर काउंट करणार आणि आपल्याला उत्तर हवंय शेकडा नफा. ठीक आहे, शेकडा म्हणजे पर्सेंटेज मध्ये जर उत्तर हवं असेल तर आपण पर्सेंटेज या टॉपिक मध्ये शिकलेलो आहे की ही जी फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे याला आपल्याला जर पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं तर आपण गुणिले 100 करणार. ठीक आहे, बघा किती रुपये नफा झाला भागिले खरेदी किंमत गुणिले 100, यावरनं तुम्हाला मिळणार आहे शेकडा नफा, ज्याला आपण म्हणतो पर्सेंटेज प्रॉफिट. सेम थिंग शेकडा तोटा जर तुम्हाला विचारलं तर तोटा किती रुपये झाला भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ठीक आहे, किती रुपये तोटा झाला भागिले खरेदी किंमत गुणिले 100. किंवा आपण याला मराठीत लिहून घ्या, प्रॉफिट म्हणजे काय, नफा, किती रुपये नफा झाला भागिले कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत गुणिले 100. आणि किंवा शेकडा तोटा आपण लिहिणार, किती तोटा झालाय तर तोटा झालाय जो काही रुपयांमध्ये तोटा झाला असेल भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ओके, हे जे 4 फॉर्म्युले आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण परत एकदा रिवाइज करूया हे फॉर्म्युले. बघा, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, हे आपल्याला लक्षातच ठेवायचे आहे. बघा, आपण फॉर्म्युला बघितला, नफा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ठीक आहे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, किंवा इंग्लिश मध्ये आपण लिहू शकतो प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राइस वजा कॉस्ट प्राइस. यानंतर तोटा हा फॉर्म्युला आपण लिहिला, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असेल त्या केसमध्ये आपल्याला तोटा होतोय आणि तो तोटा आपण कसा रिप्रेझेंट करतोय तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. किंवा इंग्लिश मध्ये लिहायचं झालं तर लॉस म्हणजेच काय, कॉस्ट प्राइस वजा सेलिंग प्राइस. ठीक आहे, कंडिशन लक्षात ठेवा, जेव्हा आपली विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल त्या केसमध्ये नफा होईल आणि तो नफा आपण कसा रिप्रेझेंट करणार, विक्री किंमत वजा खरेदी किंमत किंवा सेलिंग प्राइस वजा कॉस्ट प्राइस. बट जेव्हा आपली सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा कमी असेल, कमी किमतीला तुम्ही एखादी वस्तू विकताय तर या केसमध्ये तुम्हाला तोटा होणार आहे आणि हा तोटा आपण कसा रिप्रेझेंट करणार तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत किंवा इंग्लिश मध्ये लिहिलं तर कॉस्ट प्राइस वजा सेलिंग प्राइस. तर हे जे नफा तोटा आपण लिहिले हे असतात किती रुपये नफा झाला किंवा किती रुपये तोटा झाला. बट आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की शेकडा नफा किती झाला. ठीक आहे, शेकडा नफा किती झाला किंवा शेकडा तोटा किती झाला. तर यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, नफा असो किंवा तोटा असो हा नेहमी खरेदी किमतीवरच काउंट होत असतो. मग आपल्याला किती रुपये नफा झाला, ठीक आहे, किती रुपये नफा झाला याला खरेदी किमतीवर काउंट करायचं आहे, म्हणजे नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 हा असेल आपला शेकडा नफा. ठीक आहे, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 हा आहे आपला शेकडा नफा. किंवा याला इंग्लिश मध्ये जर लिहिलं तर याला म्हणणार आपण पर्सेंटेज प्रॉफिट. तर किती रुपये प्रॉफिट झाला डिवाइड बाय खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस गुणिले 100. सेम शेकडा तोटा, किती रुपये तोटा झाला याला तुम्ही काउंट करा खरेदी किमतीवर आणि याला पर्सेंटेज मध्ये गुणिले 100 लिहा, हा होईल तुमचा शेकडा तोटा. ठीक आहे, किंवा पर्सेंटेज लॉस म्हणजेच लॉस भागिले कॉस्ट प्राइस गुणिले 100. बघा, हे 4 फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. या 4 फॉर्म्युलांवरच आपली पूर्ण कॉन्सेप्ट बेस आहे. ठीक आहे, प्रॉफिट म्हणजे सेलिंग प्राइस वजा कॉस्ट प्राइस, पर्सेंटेज प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट डिवाइड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100, लॉस म्हणजे कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस आणि पर्सेंटेज लॉस म्हणजे लॉस डिवाइड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. ओके, देन आता नेक्स्ट एक कॉन्सेप्ट बघूया आपण. ठीक आहे, त्याआधी आपण क्वेश्चन्स घेऊया. पहिला क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन, सुरेशने 150 रुपयांना घेतलेले घड्याळ रमेशला 180 रुपयांना दिले तर त्याला शेकडा नफा किती झाला. बघा,
सुरेशने एक घड्याळ घेतलेला आहे 150 रुपयानं. ठीक आहे, सुरेशने स्वतः हे खरेदी केलंय म्हणजे खरेदी किंमत आली 150 रुपये. ठीक आहे, सुरेशने एक घड्याळ खरेदी केलं म्हणजे 150 रुपये ही झाली खरेदी किंमत. त्यानंतर त्याने 180 रुपयानं विकले म्हणजे 180 रुपये ही काय झाली आपली विक्री किंमत. 180 रुपये ही झाली आपली विक्री किंमत. आणि आपल्याला विचारले त्याला शेकडा नफा किती झाला. ठीक आहे, तर शेकडा नफा आपण कसा शोधतो बघा. शेकडा नफा म्हणजे काय, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ठीक आहे, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर इथे आपल्याला 150 रुपयांचं घड्याळ जेव्हा तुम्ही 180 रुपयांना विकतात म्हणजे 30 रुपये नफा होतोय. 150 रुपयांची वस्तू 180 रुपयांना विकली तर नफा होतोय 30 रुपये. मग हा जो नफा 30 रुपये होतोय याला खरेदी किमतीवर काउंट करा. तर खरेदी किंमत आहे आपली 150 रुपये. ठीक आहे, आणि गुणिले 100 करा आणि हे कॅल्क्युलेशन करा. तर काय येणार 30 भागिले 150 म्हणजे 30 ने 150 ला 5चा भाग बसतो आणि 5 ने 100 ला भाग दिला तर 20. ठीक आहे, म्हणजे शेकडा नफा झाला 20%. बघा, रुपयांमध्ये नफा विचारला, किती रुपये नफा झाला तर 30 रुपये नफा झाला आणि शेकडा नफा किती झाला तर 20% नफा झाला. ओके, 20% नफा झाला. आय होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट, सुरेशने एक रेडिओ 750 रुपयांस खरेदी केला आणि 840 रुपयांना विकला तर त्याला शेकडा नफा किती झाला. बघा, एक रेडिओ आहे 750 रुपयांचा आणि तो विकला गेलाय 840 रुपयांना. तर या केसमध्ये बघा अगेन खरेदी किंमत आणि विक्री किंमत आपण लिहून घेऊया. खरेदी किंमत आणि विक्री किंमत. बघा, 750 रुपयांचा रेडिओ विकला गेलाय 840 रुपयांना म्हणजे काय झालंय, विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे किंवा सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त आहे. नफा होणार आपल्याला आणि किती रुपये नफा होतोय, 750 रुपयांची वस्तू 840 रुपयांना विकली गेली तर नफा होतोय 90 रुपये. ठीक आहे, नफा होतोय 90 रुपये. आपल्याला विचारलाय शेकडा नफा. सो शेकडा नफा काय असतो, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर बघा 90 रुपये आपल्याला नफा झालेला आहे. खरेदी किंमत आहे आपली 750 गुणिले 100. ठीक आहे, इथे डिवाइड करा. 0 0 कॅन्सल आउट. 25 ने जर तुम्ही भाग दिला तर 25 त्रिक 75, 25 चौक 100. 3 ने 9 ला परत 3चा भाग बसतो. 3 गुणिले 4 काय येणार 12. ठीक आहे, शेकडा नफा आला 12%. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, शेकडा नफा आला 12% किंवा फक्त किती रुपये नफा झाला विचारलं तर 90 रुपये नफा झाला आणि शेकडा नफा जर विचारलं गेलं तर आपण सांगणार 12% नफा झाला. ठीक आहे, सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑल राईट, नेक्स्ट वन. पुढचा क्वेश्चन आहे, एका कपाटाची किंमत 1200 रुपये होती. 2 वर्षांनी ते कपाट 960 रुपयांना विकले तर शेकडा किती टक्के तोटा झाला. बघा, 1200 रुपयांचा एक कपाट 2 वर्षांनी विकलं तर त्याची किंमत झाली 960 रुपये. तर इथे आपल्याला ऑब्विसली 1200 रुपयाला घेतलेली वस्तू 960 रुपयांना विकली जाते म्हणजे या केसमध्ये आपल्याला तोटा होतोय. खरेदी किंमत आहे आपली 1200 रुपये आणि विक्री किंमत होते आपली 960 रुपये. तर या केसमध्ये आपल्याला काय होतोय तोटा, कारण खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त आहे किंवा विकतानाची किंमत खरेदीची किमतीपेक्षा कमी आहे म्हणजे तोटा होतोय. आणि हा तोटा आपण कसा लिहितो तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. ठीक आहे, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तर 1200 वजा 960 हे केलं तर आपल्याला कळेल की 240 रुपये आपल्याला तोटा झालेला आहे. पण आपल्याला काय विचारलंय, शेकडा तोटा. ठीक आहे, शेकडा तोटा. तर शेकडा तोटा म्हणजे काय असतो, तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर बघा तोटा होतोय 240 रुपये, खरेदी किंमत होती 1200 रुपये गुणिले 100. सॉल्व करा. हे 0 0 गेट कॅन्सल. 24 ने 120 ला 5चा भाग बसतो. 5 ने 100 ला 20चा भाग बसतो. म्हणजे आपण सांगू शकतो की इथे 20% तोटा झालाय. ठीक आहे, जेव्हा
1200 रुपयाची वस्तू तुम्ही 960 रुपयांना विकतात तर 240 रुपये तोटा झाला किंवा पर्सेंटेज मध्ये सांगायचं झालं तर आपण सांगणार 20% तोटा झाला. ओके, आय होप यू क्लिअर दिस क्वेश्चन. नेक्स्ट वन बघा, खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत, काहीही डिफिकल्ट नाहीये. नेक्स्ट वन, एक लोखंडी कपाट 800 रुपयांना विकत घेतले, ते विकल्यामुळे शेकडा 8 रुपये नफा झाला, तर कपाटाची विक्री किंमत किती? तर बघा, 1800 रुपयांना विकत घेतले आणि विकल्यामुळे शेकडा 8 रुपये नफा झाला, तर कपाटाची विक्री किंमत किती? तर हा क्वेश्चन बघण्याच्या आधी आपल्याला एक कॉन्सेप्ट बघायची. बघा, एक कॉन्सेप्ट, ही कॉन्सेप्ट जर एक लॉजिकल कॉन्सेप्ट आहे, ही कॉन्सेप्ट जर तुम्हाला लक्षात आली तर कुठलाही क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर बघा, कॉन्सेप्ट काय आहे. बघा, आपण जेव्हा नफा लिहितो, ठीक आहे, नफा म्हणजे काय लिहितो? विक्री किंमत वजा खरेदी किंमत, किंवा आपण काय लिहू शकतो? प्रॉफिट म्हणजे काय? सेलिंग प्राइस वजा कॉस्ट प्राइस. ठीक आहे, सेलिंग प्राइस वजा कॉस्ट प्राइस. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जो काही नफा असेल हा नेहमी विक्री किमतीवर किंवा कॉस्ट प्राइस वर काउंट होणार. ठीक आहे, जो काही नफा असेल तो नेहमी विक्री किमतीवर किंवा कॉस्ट प्राइस वर काउंट होणार. तर यावरनं आपण आधी विक्री नाही, खरेदी किंमत किंवा कॉस्ट प्राइस वर काउंट होणार आहे. इथून तुम्ही विक्री किमतीसाठी जर फॉर्म्युला बनवला, ठीक आहे, विक्री किमतीचा जर आपल्याला फॉर्म्युला लिहायचा झाला, याला रिअरेंज करून विक्री किमतीचा फॉर्म्युला आपण काय लिहू शकतो? तर नफा अधिक खरेदी किंमत किंवा प्रॉफिट प्लस कॉस्ट प्राइस ही असेल आपली सेलिंग प्राइस. तर इथे आपल्याला दिलाय की इथे शेकडा नफा होतोय 8 रुपये, शेकडा नफा होतोय 8%. इथे रुपये बाय मिस्टेक झालं असेल. शेकडा नफा जो आहे तो आहे 8%, आणि आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे आणि विचारले विक्री किंमत किती. तर एक कॉन्सेप्ट कायम लक्षात ठेवा की प्रॉफिट दिलाय तुम्हाला 8%. प्रॉफिट हा नेहमी कॉस्ट प्राइस वर काउंट होतो. कॉस्ट प्राइसला आपण नेहमी मानणार 100%. ठीक आहे, कॉस्ट प्राइसला आपण नेहमी मानणार 100%. नफा असो किंवा तोटा असो हा नेहमी कॉस्ट प्राइस वर काउंट होणार आणि ही कॉस्ट प्राइस नेहमी असणार आहे 100%. कॉस्ट प्राइस नेहमी असेल आपली 100%. तर या केसमध्ये विक्री किंमत आपण किती सांगू शकतो? तर 8% नफा आणि कॉस्ट प्राइस आहे 100%. दोघांची ऍडिशन केली तर आपण सांगणार विक्री किंमत आहे 108%. ठीक आहे, विक्री किंमत आहे 108%. जर क्वेश्चनने तुम्हाला सांगितलं नफा होतोय 20%, नफा होतोय 20%, तर या केसमध्ये नफा 20% आणि खरेदी किंमत नेहमी असणार आहे 100%. 20% अधिक 100% हे होणार 120%. ठीक आहे, हे येणार 120%. या केसमध्ये आपण सांगणार की विक्री किंमत आहे 120%. सपोज आपण हेच तोट्यासाठी लिहिलं. ठीक आहे, तोटा म्हणजे काय लिहितो आपण? खरेदी किंमत वजा विक्री किंमत किंवा आपण लिहितो कॉस्ट प्राइस वजा सेलिंग प्राइस. मग यावरनं विक्री किमतीचा फॉर्म्युला काय तयार होणार? तर कॉस्ट प्राइस वजा लॉस किंवा आपण म्हणतो तोटा. कॉस्ट प्राइस नेहमी आपण मानणार 100% आणि लॉसचे तुम्हाला जे काही पर्सेंटेज दिले, सपोज क्वेश्चन मध्ये दिले 5% तोटा होतोय किंवा शेकडा 5 तोटा होतोय. ठीक आहे, तर यावरनं सेलिंग प्राइस म्हणजे काय? कॉस्ट प्राइस वजा लॉस, म्हणजेच इथे वजा करणार. तर या केसमध्ये तुम्ही सांगणार आम्हाला 95% तोटा होतोय. ठीक आहे, 95% तोटा होतोय. सो एक कॉन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवा, जर क्वेश्चन मध्ये दिलंय शेकडा नफा होतोय, तर नफा होत असेल तर 100त ती शेकड्याची व्हॅल्यू ऍड करा, ही असेल तुमची विक्री किंमत किंवा सेलिंग प्राइस. आणि जेव्हा तुम्हाला क्वेश्चन सांगणार की इथे तोटा होतोय, ठीक आहे, शेकडा तोटा होतोय 5%, तर तुमची जी काही खरेदी किंमत आपण 100% मानतो, यातनं ही तोटा शेकडा तोट्याची व्हॅल्यू वजा करा, ही मिळेल तुम्हाला विक्री किंमत किंवा सेलिंग प्राइस. सो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला शेकडा नफा दिलाय तर 100 अधिक करायचा आणि शेकडा तोटा दिलेला असेल तर 100 वजा व्हॅल्यू आपल्याला इथे लिहायची आहे. सो बघा, याच कॉन्सेप्टवर आपण हे क्वेश्चन इझिली हार्डली 20 सेकंदात हा क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर बघा, इथे आपल्याला दिले लोखंडी कपाट 800 रुपयांना विकत घेतले, आपण स्वतः ते खरेदी केलेलं आहे, म्हणजे 1800 रुपये ही झाली आपली खरेदी किंमत. ठीक आहे, 1800 रुपये ही झाली आपली खरेदी किंमत. 1800 रुपये ही आहे आपली खरेदी किंमत आणि 1800
ही जी खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत नेहमी असणार आहे 100%. ठीक आहे, ही जी काही खरेदी किंमत आहे हिला आपण नेहमी मानणार 100%. आता आपल्याला इथे सांगितलंय की इथे नफा होतोय 8%. पर्सेंटेज प्रॉफिट, शेकडा नफा दिलेला आहे. ठीक आहे, हा काय दिलाय, शेकडा नफा आपल्याला दिलेला आहे. तर शेकडा नफा आहे 8%. तर या केसमध्ये विक्री किंमत किंवा सेलिंग प्राइस, ठीक आहे, विक्री किंमत किंवा सेलिंग प्राइस ही कशी लिहिणार आपण, 100 अधिक 8. ठीक आहे, 100 अधिक 8 म्हणजेच 108%. जेव्हा आपल्याला शेकडा नफा दिलाय 100 मध्ये व्हॅल्यू ऍड करा, म्हणजे ही असणार आहे 108%. म्हणजे किती, बघा, विक्री किंमत आपल्याला शोधायची आहे, म्हणजे आपल्याला 108%ची व्हॅल्यू शोधायची. तर 100% म्हणजे 1800, तर 108% म्हणजे किती, हे साधं तिरकस गुणाकार करून आपण सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू म्हणजे काय, तर 108 गुणिले 1800, 108 गुणिले 1800 भागिले क्वेश्चन मार्कला जी व्हॅल्यू मल्टिप्लाय होणार आहे तिला डिवाइड करा. ठीक आहे, क्वेश्चन मार्कला 100 मल्टिप्लाय होत असेल तर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू आपल्याला शोधायची असेल तर या 100 ने तुम्हाला डिवाइड करायला लागणार. म्हणजे हे 0 0 गेट कॅन्सल. ठीक आहे, 0 0 गेट कॅन्सल आणि सॉल्व्ह करा. 108 गुणिले 18 हा गुणाकार करायचा. तर गुणाकार जेव्हा आपण करणार, 18 8 44. ठीक आहे, 18 8 144. 4 लिहिला, 14 कॅरी येणार, 18 0 0. ठीक आहे, आणि अधिक 14 म्हणजे काय, 4 कॅरी 1. 18 1 18 आणि 18 आणि 1 होणार 19. ठीक आहे, म्हणजे विक्री किंमत किती असेल आपली, 1944. ऑप्शन डी, 1944 म्हणजेच ऑप्शन डी. बघा, परत एकदा सांगते, परत एकदा हा क्वेश्चन एक्सप्लेन करते. इथे मला खरेदी किंमत दिलेली आहे 1800 रुपये. ठीक आहे, खरेदी किंमत मला दिलेली आहे 1800 रुपये. खरेदी किंमत आपण नेहमी मानणार 100%, म्हणजे 1800 रुपये ही व्हॅल्यू जी आहे ही असेल 100% किंवा 100%ची व्हॅल्यू आहे 1800 रुपये. आता इथे मला शेकडा नफा दिलाय. ठीक आहे, शेकडा नफा किती दिलाय, 8%. शेकडा नफा दिलेला आहे 8%. तर माझी विक्री किंमत काय असेल, तर विक्री किंमत म्हणजे काय, तर 100 अधिक 8. नफा दिलेला असेल तर 100 अधिक 8 म्हणजे 108% होणार. आणि हे 108% म्हणजे किती, इथे जर तोटा म्हटलेलं असतं तर आपण 100 वजा 8 केलं असतं. ठीक आहे, इथे तोटा असता तर 100 वजा 8 म्हणजे आपण 92%ची व्हॅल्यू शोधली असते. तर बघा, 100% म्हणजे 1800, तर 108% म्हणजे किती, तर सॉल्व्ह करा. हे क्रॉस जेव्हा आपण करणार, हा इकडे मल्टिप्लाय होईल आणि हा इकडे. तर 108 गुणिले 1800 भागिले क्वेश्चन मार्क 100 ला मल्टिप्लाय होतोय, म्हणजेच आपल्याला जर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू शोधायची तर 100 भाग देणार. ठीक आहे, आणि हे 0 0 कॅन्सल होऊन 108 गुणिले 18 हा गुणाकार येतो 1944. म्हणजेच ऑप्शन डी आपण सांगू शकतो. ठीक आहे, ऑप्शन डी. बघा, सिंपल क्वेश्चन होता. यानंतर हा जो क्वेश्चन दिलेला आहे हा तुम्ही ऑप्शन बघून पण कधी कधी क्लिक करू शकता. ठीक आहे, बघा, क्वेश्चन हा ऑप्शन बघून सुद्धा क्लिक करता येतो. ऑप्शन जर आपण बघितले, आपल्याला विक्री किंमत विचारलेली आहे. ठीक आहे, विक्री किंमत विचारलेली आहे आणि ऑप्शन्स मध्ये ज्या 4 विक्री किंमत दिलेल्या आहे त्यावरनं आपण इझिली क्लिक करू शकतो. आपल्याला इथे क्वेश्चन मध्ये सांगितलंय 1800 रुपयाला कपाट आपण खरेदी केले आणि कपाट विकलं तर आपल्याला नफा होणार आहे. ठीक आहे, कपाट विकलं तर नफा होणार आहे. पहिला ऑप्शन जर तुम्ही बघितला 944, दुसरा 1044, तिसरा 494, हे सगळे ऑप्शन खरेदी किमतीपेक्षा कमी आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या व्हॅल्यू खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत कमी असेल तर नफा होणं शक्यच नाही. त्या केसमध्ये आपल्याला तोटा होत असतो. म्हणजे पहिले तिन्ही ऑप्शन तुम्ही ड्रॉप करू शकता आणि चौथा ऑप्शन हा खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजे ऑब्विसली चौथा ऑप्शन हे आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, सो ऑप्शन डी हे आपलं करेक्ट आन्सर असू शकतं, 1944. ओके, नेक्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन, एक खुर्ची 720 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा झाला तर खुर्चीची खरेदी किंमत किती. बघा, 720 रुपयांना आपण विकली आहे खुर्ची तर 20% नफा झालेला आहे. बघा, आता इथे प्रत्येक गोष्टीत आपण बघायचं दिलेली किंमत ही कुठली किंमत आहे,
ठीक आहे, खरेदी किंमत आहे की विक्री किंमत आहे. तर इथे आपण खुर्ची 720 रुपयानं विकली म्हणजे ही काय आपल्याकडे विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 720 रुपये. ठीक आहे, आणि या व्यवहारात आपल्याला काय होतोय 20% नफा होतोय. 20% नफा होतोय म्हणजे हा काय दिलाय शेकडा नफा. तर बघा खरेदी किंमत जी आपली असते, खरेदी किंमत ही कायम असते 100%. ठीक आहे, आणि यावरनं विक्री किंमत आपण कशी लिहितो, जर नफा होत असेल तर या 100 मध्ये हा नफा ऍड करा म्हणजे आपल्याला विक्री किंमत मिळेल. तोटा होत असेल तर 100%मधून हा किती टक्के तोटा आहे तो वजा करा, ती असेल आपली विक्री किंमत. तर इथे खरेदी किंमत आपण नेहमी मानतो 100%, नफा होतोय 20% म्हणजे विक्री किंमत किती लिहिणार 100 अधिक 20 म्हणजेच 120%, जी तुम्हाला माहित आहे 720 रुपये आहे. ठीक आहे, विक्री किंमत आपल्याला इथे माहित आहे जी आहे 720 रुपये. 120%ची व्हॅल्यू आहे 720. आपल्याला विचारली खरेदी किंमत जिला आपण मानले 100% म्हणजे किती. बघा अगेन सेम लॉजिक यूज होते, क्रॉस करा. काय येणार 100 गुणिले 720 आणि जो नंबर क्वेश्चन मार्कला मल्टिप्लाय होणार तो आपल्याला या केसमध्ये डिवाइड करायचा आहे. सो 120 जेव्हा तुम्ही क्वेश्चन मार्कला मल्टिप्लाय करणार तर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण 120 ने भाग देणार. 120 ने 720 ला 6चा भाग बसतो. 100 गुणिले 6 उत्तर येते 600 रुपये. ठीक आहे, 100 गुणिले 6 म्हणजे उत्तर येते 600 रुपये. खरेदी किंमत आहे आपली 600 रुपये. ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. ओके, आय होप क्वेश्चन्स क्लिअर होत आहे आणि इझी लॉजिक आहे. ठीक आहे, हळूहळू डेव्हलप होईल बट इझिली हे लक्षात येणार आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट वन, 450 रुपये किमतीचे एक वस्तू शेकडा 5% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. बघा एक वस्तू आहे 450 रुपयांची आणि यात आपण विकून आपल्याला तोटा होतोय 5%, तर या वस्तूची विक्री किंमत किती. बघा प्रत्येक किंमत जी दिली, खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे, एक वस्तू आहे 450 रुपयांची, खरेदी किंमत जिला आपण नेहमी मानतो 100%, तर ही खरेदी किंमत तुम्हाला दिली 450 रुपये म्हणजे 100%ची व्हॅल्यू आहे 450 रुपये. ही आपण विकली तर आपल्याला इथे शेकडा नफा होतोय शेकडा तोटा होतोय 5%. तर बघा जेव्हा तोटा होत असेल तर विक्री किंमत आपण कशी लिहितो, तर खरेदी किंमत वजा तोटा म्हणजे 100तून तोटा वजा करा, 100%तून 5% वजा करा, 95% ही असेल आपली विक्री किंमत. ठीक आहे, 100तून 5 वजा केले म्हणजे 95% ही असेल आपली विक्री किंमत. तर आपल्याला विचारले विक्री किंमत किती म्हणजे 95%ची व्हॅल्यू काय. 100% म्हणजे 450, तर 95% म्हणजे किती. तर सॉल्व करूया आपण हे. बघा अगेन 95 गुणिले 450 आणि क्वेश्चन मार्कला जो नंबर मल्टिप्लाय होणार आहे तो डिवाइड करायचा. तर बघा 450 गुणिले 95 भागिले क्वेश्चन मार्कला मल्टिप्लाय होतो 100. ठीक आहे, क्वेश्चन मार्कला मल्टिप्लाय होतो 100 आणि हे सॉल्व करूया आपण. ठीक आहे, सॉल्व केले तर बघा इथे 5 ने डिवाइड करा, इथे येणार 19 आणि 5 ने इथे डिवाइड केलं तर 5 दुने 10. ठीक आहे, 5 दुने 10. 45 ला 2 ने भाग दिला तर 22.5 गुणिले 19. ठीक आहे, 22.5 गुणिले 19 तर 19 95 कॅरी आला 9, 19 दुने 38, 38 आणि 9 47 कॅरी आला 4, 19 दुने 38, 38 आणि 4 42, 427.5 ऑप्शन सी. ठीक आहे, बघा लॉजिक खूप सिंपल आहे, फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. उत्तर येते सी. म्हणजे जर शेकडा 450 रुपयाची वस्तू शेकडा 5% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काय होते 427.5%. बघा ऍक्च्युली हा टॉपिक सर्वांना खूप अवघड वाटतो की इझिली समजत नाही किंवा नक्की कुठे नफा तोटा किंवा बरेच जण फॉर्म्युले यूज करतात. ठीक आहे, बरेच जण विक्री किंमत शोधण्यासाठी फॉर्म्युले यूज करतात. इथे नफा दिलेला असेल तर वेगळा फॉर्म्युला, तोटा दिलेला असेल तर वेगळा फॉर्म्युला, पण ते फॉर्म्युल्यामध्येही कन्फ्युजन होतं. बेटर ही जी तुम्हाला मी ट्रिक सांगितली 100च्या ट्रिकने जे सांगितलं, याने तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही आणि हार्डली कॅल्क्युलेशनचा स्पीड जर तुम्ही वाढवला तर हार्डली 10 सेकंदात तुम्ही हे आन्सर क्लिक करू शकता.
ठीक आहे, 10 सेकंदात हे आन्सर क्लिक होऊ शकतं. यासाठी कुठलाही फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. जे नॉर्मल कॉमन सेन्सचे फॉर्म्युले आहे, म्हणजे कॉमन सेन्स की नफा होतोय का तोटा होतोय हे आपल्याला क्वेश्चन वरून लगेच कळतं. सो इझी वेने यातून तुम्ही समजून घेऊ शकता. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्यामरावने एक खुर्ची 450 रुपयांना विकली तेव्हा त्याला 10% तोटा झाला. जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असेल तर त्यास ती खुर्ची किती रुपयांस विकावी लागेल. बघा 450 रुपयांना खुर्ची विकली तर त्याला 10% तोटा होतोय. बट आता त्याच्या मनात इच्छा काय की मला तोटा नाही, मला 20% नफा हवाय, तर किती रुपयांना ती खुर्ची विकावी लागेल. ठीक आहे, किती रुपयांना खुर्ची विकावी लागेल. आणि ऑप्शन जर बघितले तर पहिलं ऑप्शन ऑब्विसली तुम्ही कॅन्सल करू शकता की 450 रुपयांना विकली तर 10% तोटा होतोय, मग 400 रुपयाला विकून नफा थोडी ना होणार आहे. ठीक आहे, त्यापेक्षा अजून जास्त तोटाच होईल. म्हणजे पहिलं ऑप्शन आपण कॉमन सेन्सने कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, आता बघूया हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. बघा एक विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, विक्री किंमत, सेलिंग प्राइस म्हणजे काय, विक्री किंमत, एक विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे जी आहे 450 रुपये. 450 रुपये. बट या किमतीला विकलं तर तुम्हाला 10% तोटा होतोय. 10% तोटा होतोय. म्हणजे ही जी दिलेली विक्री किंमत आहे ही आपण किती लिहू शकतो, तर 100तून 10 वजा करा म्हणजे ही विक्री किंमत आहे 90%. 90% म्हणजे 450 रुपये. ठीक आहे, ही विक्री किंमत आहे 450 रुपये. आता आपल्याला विचारले त्याला 20% जर फायदा हवा असेल तर ती खुर्ची किती रुपयांना विकावी, म्हणजे ही खुर्ची त्याला विकायची आहे, म्हणजे आपल्याला अशी विक्री किंमत शोधायची आहे की ज्यातून त्याला 20% नफा होईल. अशी विक्री किंमत हवी ज्यातून त्याला 20% नफा होणार. तर बघा अगेन 20% नफा होण्यासाठी विक्री किंमत किती, तर पर्सेंटेज मध्ये तुम्ही विचार केला तर इथे नफा हवाय म्हणजे 100 अधिक 20 करायला लागेल. ठीक आहे, तोटा असेल तर 100 वजा 10 केलेला आपण, आणि इथे काय नफा हवाय म्हणजे 100 वजा 20 100 अधिक 20 करणार, दॅट विल बी 120%. ठीक आहे, 100 अधिक 20 नफा असेल तर 100 अधिक तोटा असेल तर 100 वजा 10 90%, आणि नफा होता 100 अधिक 20 120%. तर बघा जेव्हा 10% तोटा होतोय त्या केसमध्ये किंमत आहे 450 रुपये. तर आपल्याला विचारले त्याला 20% नफा हवाय, तर या केसमध्ये विक्री किंमत किती असेल, म्हणजे 90%ची व्हॅल्यू 450 रुपये, तर 120%ची व्हॅल्यू किती, अगेन क्रॉस करा. ठीक आहे, क्रॉस करा. काय येईल क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू, 450 गुणिले 120 भागिले 90. ठीक आहे, 450 गुणिले 120 भागिले 90. इथे आपण भाग देऊया. 30 ने भाग दिला तर 30 चोक 120, 30 त्रिक 90. 3 ने 450 ला 150चा भाग बसतो. ठीक आहे, 150चा भाग बसतो आणि 150 गुणिले 4 म्हणजे 600 रुपये. ठीक आहे, 600 रुपये. म्हणजे बघा 450 रुपयांना विकली तर 10% तोटा होतोय, पण तीच खुर्ची त्याने 600 रुपयांना विकली त्याला 20% नफा होणार आहे. जे ऑप्शन बी 600 रुपये हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. आय होप क्लिअर होते हे सर्वांना. चला जाऊया आपण पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट वन, सहा वस्तूंची खरेदी किंमत ही 3 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असल्यास शेकडा नफा किती. ठीक आहे, शेकडा नफा किती. तर बघा क्वेश्चन नीट समजून घ्या. सपोज आपण 6 पेन खरेदी केले. ठीक आहे, 6 पेन खरेदी केले. हे 6 पेन आपण खरेदी केले 60 रुपयांना. 6 पेन जर आपण खरेदी केले 60 रुपयांना, तर आपण काय केले, हे जे 60 रुपये म्हणजे 6 पेनांची ही जी काही खरेदी किंमत आहे ती 3 पेनांच्या विक्री किमती एवढी. यातले 3 पेन विकले. ठीक आहे, 6 पेनांपैकी आपण 3 पेन विकले, तर 3 पेन आपण किती रुपयांना विकले, अगेन 60 रुपयांनाच विकले असतील. बघा कारण ही खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोघंही सेम आहे. ठीक आहे, ह्या खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोघंही सेम आहे, तर या केसमध्ये आपल्याला शेकडा नफा किती होतोय. तर बघा एका पेनाची तुम्ही खरेदी किंमत काढली. ठीक आहे, एका पेनाची खरेदी किंमत काढली तर 6 पेन 60 रुपयांना खरेदी केले. ठीक आहे, 6 पेन 60 रुपयांना खरेदी केले म्हणजे प्रत्येक पेनाची खरेदी किंमत आहे 10 रुपये.
ठीक आहे. प्रत्येक पेनाची खरेदी किंमत आहे 10 रुपये आणि जेव्हा 3 पेन 60 रुपयांना विकले, ठीक आहे, 3 पेन जर तुम्ही 60 रुपयांना विकले, याचा अर्थ एका पेनाची विक्री किंमत किती आहे, तर 20 रुपये. एक पेन विकला तुम्ही 20 रुपयाला, तर इथे तुम्हाला नफा होतोय. ठीक आहे, या केसमध्ये आपल्याला नफा होतोय. नफा किती होतोय आपल्याला, 10 रुपये. बघा, नफा होतोय आपल्याला 10 रुपये. 10 रुपयाचा पेन 20 रुपयाला विकला तर 10 रुपये नफा होणार. आणि आपल्याला विचारलाय शेकडा नफा. ठीक आहे, आपल्याला काय विचारलाय, शेकडा नफा. शेकडा नफा म्हणजेच काय, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ठीक आहे, भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर नफा आहे 10 रुपये, खरेदी किंमत 10 रुपये गुणिले 100. म्हणजे हे सॉल्व केलं तर आपल्याला काय करणार, इथे 100% नफा होतोय. आणि बघा, हे प्रॅक्टिसने तुम्हाला लक्षात, डायरेक्ट हे तुम्हाला सॉल्व करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट बघणार की 10 रुपयाचा पेन होता, 10च रुपये नफा झाला, म्हणजे खरेदी किमती इतका नफा झाला. याचा अर्थ शेकडा नफा आहे 100%. ठीक आहे, शेकडा नफा होतोय 100%. आणि या व्हॅल्यू ज्या मी इथे अझूम केल्या, या तुम्ही कुठल्याही व्हॅल्यू अझूम करू शकता, बट व्हॅल्यू अशा अझूम करा की हे जे एका वस्तूचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इझिली करता येईल. ठीक आहे, एक वस्तू किती रुपयाची हे आपण इझिली नंबर घेऊ शकतो. हा एक वे आहे, यावरून आपल्याला कळते 100% नफा होतोय. किंवा यातच दुसरा वे काय आहे बघा, सेकंड वे काय आहे बघा, खरेदी किंमत ज्याला आपण म्हणतो कॉस्ट प्राइस आणि विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस. बघा, एका पेनाची खरेदी किंमत आपण लिहिली सीपी नावाने आणि एका पेनाची विक्री किंमत लिहिली एसपी नावाने. ठीक आहे, बघा मी दुसरा वे सांगते, खूप इझी आहे. तर असे मी किती पेन खरेदी केले, तर 6 पेन खरेदी केले. मग 6 पेनांची खरेदी किंमत म्हणजे काय, 6 गुणिले सीपी. एका पेनाची खरेदी किंमत सीपी, तर 6 पेनांची खरेदी किंमत 6 गुणिले सीपी. यानंतर एका पेनाची विक्री किंमत एसपी. असे मी किती पेन विकलेत, तर असे मी 3 पेन विकलेत. मग 3 पेनांची विक्री किंमत होईल 3 गुणिले एसपी. आणि आपल्याला काय सांगितलंय, 6 पेनांची जितकी खरेदी किंमत आहे तितकीच 3 पेनांची विक्री किंमत आहे. म्हणजे या दोन व्हॅल्यू सेम आहेत. ठीक आहे, या दोन व्हॅल्यू ज्या आहेत या सेम आहेत. मग आपण याला थोडंसं रिअरेंज करूया. बघा, ही सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस इकडे नेऊया, भागिले होणार 6 आणि इथे 3. ठीक आहे, याला तुम्ही सॉल्व केलं तर 3 दुने 6. ठीक आहे, 3 एक 3 आणि 3 दुने 6. याचा अर्थ कॉस्ट प्राइस, एका पेनाची खरेदी किंमत आहे 1 रुपये आणि एका पेनाची विक्री किंमत आहे 2 रुपये. बघा, एका पेनाची खरेदी किंमत 1 रुपये आणि एका पेनाची विक्री किंमत होते 2 रुपये. मग इथे अगेन आपल्याला नफा होतोय. ठीक आहे, नफा होतोय. 1 रुपयाचा पेन 2 रुपयाला विकला म्हणजे 1 रुपये नफा होतोय. आपल्याला विचारले शेकडा नफा. ठीक आहे, शेकडा नफा म्हणजे काय, नफा 1 रुपये भागिले खरेदी किंमत आहे आपली 1 रुपये. ठीक आहे, गुणिले 100. सो अगेन तुम्हाला आन्सर मिळेल 100%, म्हणजेच ऑप्शन डी. ठीक आहे, कसंही सॉल्व करा, उत्तर एकच आहे, बट कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर आणायचा आहे. सो ऑप्शन डी हे आपलं ॲक्युरेट आन्सर येत आहे. ओके, नेक्स्ट वन. असाच इझी क्वेश्चन आपण पुढे बघतोय. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, इझी क्वेश्चन आहे. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 40% आहे, तर शेकडा नफा किती. बघा, अगेन काय दिलंय, एका वस्तूची खरेदी किंमत ही काय, विक्री किमतीच्या 40%. ठीक आहे, विक्री किमतीच्या 40% म्हणजे 40 भागिले 100. हे आपण पर्सेंटेज मध्ये शिकलोय. 40% म्हणजे काय, 40 भागिले 100. तर खरेदी किंमत काय आहे, विक्री किमतीच्या 40%. ठीक आहे, विक्री किमतीच्या 40%. याला तुम्ही अजून सिंपल केले तर 2/5. ठीक आहे, 2/5. मग खरेदी किंमत भागिले विक्री किंमत. ठीक आहे, खरेदी किंमत भागिले विक्री किंमत. रिअरेंज करतोय आपण. हे विक्री किमतीची ही टर्म आपण इकडे खाली आणली, इक्वल टू 2/5. म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत 2 रुपये आहे, तर ती विकली गेली 5 रुपयांना. बघा, एका पेनाची खरेदी किंमत, एक पेन आपण खरेदी केला 2 रुपयांना, विकला 5 रुपयांना, तर नफा किती होतोय, 3 रुपये. 2 रुपयाचा पेन 5 रुपयांना विकला तर नफा होतोय 3 रुपये. आपल्याला विचारले शेकडा नफा. ठीक आहे, शेकडा नफा कसा शोधतो आपण, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ठीक आहे, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100.
तर नफा आहे 3 रुपये. खरेदी किंमत इथे आपल्याला मिळाली खरेदी किंमत 2 रुपये गुणिले 100. ठीक आहे, गुणिले 100. 2 ने भाग दिला तर 50. 50 गुणिले 3 म्हणजेच 150%. ठीक आहे, 150%. तर इथे आपल्याला शेकडा नफा होतोय 150%. म्हणजे खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 40% जेव्हा असेल तेव्हा शेकडा नफा होणार आहे 150%. सो या वेने तुम्ही इझिली कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन रीड करताना समजत नाही, आपल्याला अवघड वाटतो, बट लॉजिक हे खूप सिंपल आहे. ठीक आहे, लॉजिक खूप सिंपल आहे. एकदा लॉजिक समजलं तर कुठलाही क्वेश्चन या वेने आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस. नेक्स्ट वन. एक वस्तू 480 रुपयांना विकल्याने विक्री किमतीच्या 1/3 नफा होतोय, तर त्या व्यवहारात किती टक्के नफा झाला? ठीक आहे, त्या व्यवहारात किती टक्के नफा झाला? आता बघा, कुठल्याही खरेदी किंमत किंवा विक्री किंमत ज्या दिलेल्या आहेत त्या न वापरता हा क्वेश्चन आपण इझी वेने कसा सॉल्व्ह करू शकतो. तर बघा, इथे आपल्याला एक लाईन दिली आहे की विक्री किमतीच्या 1/3 नफा होतोय. बघा, नफा किती आहे? तर जी काही विक्री किंमत आहे, जी काही विक्री किंमत आपली आहे, या विक्री किमतीच्या 1/3 नफा किती आहे? विक्री किमतीच्या 1/3. मी याला थोडंसं रिअरेंज केलं. नफा काय असणार आहे आपला? नफा विक्री किमतीला आपण दुसऱ्या साईडला खाली डिव्हाइड करणार. ठीक आहे, विक्री किंमत इक्वल टू 1/3. याचा अर्थ नफा आहे 1 रुपये तर विक्री किंमत आहे 3 रुपये. ठीक आहे, नफा आहे 1 रुपये, विक्री किंमत आहे 3 रुपये. म्हणजे असं इमॅजिन करा, एक पेन तुम्ही 3 रुपयांना विकला तर नफा होतोय 1 रुपये. ठीक आहे, एक पेन तुम्ही 3 रुपयांना विकला तर नफा मिळतोय 1 रुपये. मग त्या पेनाची खरेदी किंमत किती? ठीक आहे, तो पेन खरेदी किती रुपयांना केला? तर कॉमन सेन्स वापरायचा. एक पेन 3 रुपयाला विकून 1 रुपया नफा मिळाला म्हणजे तो पेन मी 2 रुपयांना खरेदी केलेला असेल. ठीक आहे, पेन मी खरेदी केला 2 रुपयांना. 2 रुपयांना खरेदी केला, 3 रुपयांना विकला, तेव्हाच मला 1 रुपये नफा झालाय. आणि आता खरेदी किंमत मिळाल्यानंतर आपण बघूया शेकडा नफा. ठीक आहे, आपल्याला शोधायचं आहे किती टक्के नफा झाला. शेकडा नफा म्हणजे काय? नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर आपला नफा किती आहे? बघा, नफा आहे 1 रुपये. ठीक आहे, बघा, नफा आपण मानलाय 1 रुपये, खरेदी किंमत आहे 2 रुपये गुणिले 100 म्हणजे किती? 50%. ठीक आहे, 50%. इझी वेने बघा, 480 रुपयांचा आपण वापरही केला नाही, कुठलेही जास्त कॅल्क्युलेशन केले नाही, फक्त एक कॉन्सेप्ट बघितली आणि कॉन्सेप्ट मधून आपल्याला आन्सर आलेला आहे 50%. ठीक आहे, 50% इज द करेक्ट आन्सर. ओके, आय होप क्वेश्चन खूप इझी आहेत, लक्षात येत आहे तुम्हाला. नेक्स्ट वन. कारण या क्वेश्चन मध्ये बरेच जण काय करतात, विक्री किंमत दिली 480 रुपये, त्याच्या 1/3 नफा, म्हणजे तुम्ही आधी नफा शोधणार. 480च्या 1/3 म्हणजे 160 रुपये तुम्ही नफा लिहिणार, मग त्यावरनं खरेदी किंमत शोधणार, मग परत 160 रुपयाला खरेदी किमतीवर कॅल्क्युलेट करून आन्सर शोधणार. एवढं सगळं करायची गरज नाही. इझी वेने हे लॉजिक वापरून तुम्ही कुठल्याही कॅल्क्युलेशन न करता बाय माइंड, ठीक आहे, पेन न वापरता आपण हे आन्सर क्लिक करू शकतो. फक्त एकदा लॉजिक व्यवस्थित समजून घ्या, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस झाल्यानंतर पेनचा वापर न करताही आपण मनातल्या मनात हे कॅल्क्युलेशन करून आन्सर देऊ शकतो. सो ऑप्शन डी इथे आपला आन्सर येते 50%. नेक्स्ट वन. विक्रीची किंमत नफ्याच्या 6 पट आहे तर व्यवहारात शेकडा नफा किती? बघा, सेम लॉजिक वर आहे, फक्त आपल्याला क्वेश्चनचा अर्थ समजायला हवा. आपल्याला काय सांगितलंय? विक्री किंमत ही नफ्याच्या 6 पट आहे. विक्री किंमत आणि नफ्याचं काय रिलेशन आहे? तर विक्री किंमत ही नफ्याच्या 6 पट आहे, म्हणजे 6 गुणिले नफा. तर अगेन आपण याला रिअरेंज करू. विक्री किंमत भागिले नफा, ठीक आहे, भागिले नफा इक्वल टू 6. ठीक आहे, इक्वल टू 6 येणार. या 6 ला छेद नाही, तर नसेल तर आपण 1 कन्सिडर करतो. ठीक आहे, 6 चा छेद काय असेल? 1. म्हणजे विक्री किंमत नफ्याच्या 6 पट आहे, म्हणजे नफा जर 1 रुपये असेल तर विक्री किंमत किती आहे? 6 रुपये.
नफा जर 1 रुपये असेल तर विक्री किंमत किती आहे 6 पट म्हणजे 6 रुपये होणार. मग आता इमॅजिन करा एक पेन तुम्ही 6 रुपयांना विकला तर तुम्हाला 1 रुपये नफा झाला. एक पेन 6 रुपयांना विकून 1 रुपये नफा झाला तर या व्यवहारातली खरेदी किंमत किती असेल. ठीक आहे, या व्यवहारात खरेदी किंमत किती असेल तर खरेदी किंमत 5 रुपये असणार. 5 रुपयाला खरेदी केलेला पेन 6 रुपयांना विकला तर 1 रुपये नफा मिळतो. ठीक आहे, खरेदी किंमत असेल 5 रुपये. तर इथे शेकडा नफा किती, शेकडा नफा किती, तर शेकडा नफा म्हणजेच काय, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर नफा किती कन्सिडर केला आपण 1 रुपये, खरेदी किंमत आहे 5 रुपये गुणिले 100 म्हणजे उत्तर काय येणार आहे 1/5 गुणिले 100 20%. ठीक आहे, 5 ने 100 ला भाग दिला 20 येणार म्हणजेच नफा आहे 20%. ऑप्शन सी. ठीक आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. आय होप खूप इझी होते, आता सर्वांना लक्षात येत असेल आणि इझिली आन्सर येणार आहे 20%. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, सो दॅट्स इट फॉर द डे. इथे आपला हा टॉपिक कंप्लीट होतोय. यावर अजून काही ॲडव्हान्स सेशन आपण येणाऱ्या काळात घेऊन येणार आहोत आणि तोपर्यंत हे सेशन तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही डाऊट्स असेल ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता. ओके, थँक्यू फॉर द सेशन. हॅव अ नाईस डे. थँक्यू सो मच.